नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण या सत्रामध्ये उद्योजकता, एंटरप्रेन्युअर किंवा एंटरप्रेन्युअरशिप याविषयी जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा, अतिशय इंटरेस्टिंग असा टॉपिक्स जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी करणं गरजेचं आहे. आणि जर आपण या टॉपिकवरती फोकस केलं तर नक्की मित्रांनो आपण रोजगार करणाऱ्यापेक्षा रोजगार देणारा बनू शकतो. मित्रांनो, चला तर पाहूया एंटरप्रेन्युअर म्हणजे काय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, इतरांना त्वरित शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकताय. जर तुम्ही सबस्क्राईब केला तर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, आपण एंटरप्रेन्युअर म्हणजे काय किंवा एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे काय. तर मित्रांनो, एंटरप्रेन्युअर म्हणजे उद्योजक. जर आपण आपलं एज्युकेशन, आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे दोन संधी असतात. एक संधी म्हणजे कंपनीमध्ये जॉब करणे, दुसरी संधी म्हणजे आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतं. सेल्फ एम्प्लॉयमेंट आपल्याला करता येऊ शकतं. तर ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जर आपण नोकरी करत असो तर आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतं, जर आपण बिझनेस स्टार्ट केलं तर त्याचे बेनिफिट्स काय असतील किंवा त्याला पुढं कसा स्कोप राहील हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, एंटरप्रेन्युअर म्हणजे या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. ॲन एंटरप्रेन्युअर इज द पर्सन, असा एक व्यक्ती, हू टेक्स रिस्क, जो धोका पत्करू शकतो, अँड स्टार्ट समथिंग न्यू, आणि एक नवीन काहीतरी तो त्याची सुरुवात करतो. यालाच काय म्हणायचं, एंटरप्रेन्युअर किंवा उद्योजक. अँड एंटरप्रेन्युअर इज द पर्सन हू टेक्स रिस्क अँड स्टार्ट समथिंग न्यू, यालाच एंटरप्रेन्युअर म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, एंटरप्रेन्युअरशिप. एंटरप्रेन्युअरशिप इज द प्रोसेस, म्हणजे एक प्रक्रिया आहे, ऑफ आयडेंटिफाईंग अँड स्टार्टिंग अ न्यू बिझनेस व्हेंचर, म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातलं त्याची एक ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया आहे आणि नवीन बिझनेस सुरू करण्याची एक प्रक्रिया आहे. सोर्सिंग अँड ऑर्गनायझिंग द रिक्वायर्ड रिसोर्सेस, म्हणजे स्तोत्र जे आहेत किंवा त्याचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी आवश्यकता असते. व्हाईल टेकिंग बोथ द रिस्क अँड रिवॉर्ड्स असोसिएटेड विथ द व्हेंचर, म्हणजे व्यवसाय संदर्भातलं जे काय दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या ठिकाणी आपल्याला रिस्क असते, धोका असतो, आणि धोका पत्करून आपण जो व्यवसाय सुरू करतो, जी प्रोसेस आहे पूर्ण, ह्या सिस्टमला किंवा ह्या प्रोसेसला एंटरप्रेन्युअरशिप असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, ह्या दोन गोष्टी तुम्हाला नक्की समजल्या असतील. पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूया. तर व्हॉट आर द एंटरप्रेन्युअरियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्किल्स, म्हणजे उद्योजक बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आपल्याकडं म्हणजे आपल्याला असते किंवा कोणत्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचे आहेत हे आपण समजून घेणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन एंटरप्रेन्युअर. तर मित्रांनो, उद्योजक ह्याच्याकडे कोणते गुण असणं गरजेचं आहे किंवा कोणते गुण असलं पाहिजेत किंवा कोणत्या गुणांमुळं तो यशस्वी होऊ शकतो, असे कोणती गुण आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर असे एकूण 6 गुण आहेत मित्रांनो. एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. कोणते लक्षणं असले पाहिजेत? आत्मविश्वास, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा करणे, ड्राईव्ह म्हणजे रन करणे, चालवणे, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकपणा असणं गरजेचं आहे, कोर व्हॅल्यूज, कोणत्या गोष्टी आपल्याकडे खूप महत्त्वाच्या असतात, आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ह्या 6 जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा गुण आहेत हे त्या उद्योजकाकडे असणं अपेक्षित आहे किंवा गरजेचे आहेत. पहिला तर मित्रांनो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स याच्या खाली येणारे ही 4 पॉईंट्स आहेत. त्यात म्हटलेलं पहिलं रिस्क टेकर म्हणजे धोका पत्करणारा असला पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स
स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, सकारात्मक असणं गरजेचं, पॉझिटिव्ह. त्यानंतर पर्शिव्स म्हणजे प्रत्येक गोष्ट समजून घेणारा तो असला पाहिजे, किंवा त्याचा म्हणजे प्रभाव पडण्यासारखा असला पाहिजे, किंवा प्रेरित होणारा असला पाहिजे. त्यानंतर कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन याच्या आधिपत्याखाली हे 3 या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. कॉम्पिटेटिव्ह, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, स्पर्धा म्हणजे स्पर्धात्मक तो असला पाहिजे, स्पर्धेमध्ये टिकून राहणारा त्याच्याकडे गुण असला पाहिजे मित्रांनो. टेक्स इनिशिएटिव्ह, कोणतीही गोष्ट तो सुरुवात स्वतःपासून केलं पाहिजे, तो स्वतःपासून करणारा असला पाहिजे. गोल ड्रिव्हन, ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याकडे सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम असणं गरजेचं आहे. याला कॉम्पिटिशन किंवा स्पर्धात्मक युगामध्ये टिकणारा माणूस असा म्हणता येईल मित्रांनो. त्यानंतर ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे तुम्ही कसं रन करू शकता तुमचं बिझनेस या संदर्भात आहे. तर हायली मोटिवेटेड, तुम्ही प्रेरित असणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे प्रेरणा असली पाहिजे, किंवा तुम्ही इतरांना देखील प्रेरित करता तुम्हाला यायला पाहिजे. हाय एनर्जी, तुमच्याकडे ऊर्जा खूप असली पाहिजे. त्या ऊर्जेचा वापर तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय वाढवण्याकरिता तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. डिटरमाइंड, तुम्ही काहीतरी शोधण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा ठरवून ते पूर्ण करण्याचं गुण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रिझर्विंग, तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये साठवून त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, तुम्ही फ्लेक्झिबल असलं पाहिजे. काही वेळा तुम्ही ताठर भूमिका तुम्हाला घेता यायला पाहिजे, काही वेळा तुम्ही सॉफ्ट राहणं गरजेचं आहे. कारण उद्योगामध्ये पूर्ण ताठर राहूनही चालत नाही, आणि पूर्ण लवचिक राहून देखील म्हणजे एकदम लो लेवलचा विचार करून देखील चालत नाही, किंवा इमोशनल होऊन देखील चालत नाही मित्रांनो. तर फ्लेक्झिबिलिटीमध्ये फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. तुमचे विचार लवचिक असणं गरजेचे आहेत. ॲडॅप्टिव्ह, इतरांनी काय बोललं तर ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, त्याचा स्वीकार तुम्हाला करता यायला पाहिजे. चेंज इज ॲन ऑपॉर्च्युनिटी, तुम्ही एक संधी म्हणून तुमच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, आणि नवीन बदल तुम्ही एक संधी समजून स्वीकारलं पाहिजे. टॉलरेट्स ॲम्बिगेट, म्हणजे तुमचं जे काही ध्येय धोरण आहे ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. कोर व्हॅल्यूज, अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा मित्रांनो, एक लक्षण आहेत. तुमच्याकडं विश्वासार्हता असणं गरजेचं आहे. तुमच्याकडं विश्वासार्हता असणं गरजेचं, लोकांना वाटलं पाहिजे अरे हा विश्वासू आहे, याच्यावर एखादं काम ह्याच्याकडे दिलं तर तो वेळेत करून देईल, हे असा विश्वास समोरच्यांना वाटलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा गुण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऑनेस्ट, तुम्ही नम्र असणं गरजेचं मित्रांनो. तुम्ही कितीही मोठा झालात तर तुम्ही नम्रपणे वागलं पाहिजे. हा गुण ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्याकडे असेल तो नक्की मित्रांनो व्यवसायामध्ये यशस्वी होतो. प्रॉब्लेम सॉल्विंग हा शेवटचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा लक्षण आहे. तर मित्रांनो, उद्योजक बनण्यासाठी तुमच्याकडे हा गुण देखील असणं गरजेचं आहे. तुमच्या आधिपत्याखाली काम करणारे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवणारे असले पाहिजेत, प्रश्न निर्माण करणारे नाही. त्यानंतर क्रिएटिव्ह, तुमच्याकडे नवनिर्माण करण्याचं कला असणं तुमच्या अंगी आवश्यक आहे. इनोव्हेटिव्ह, नाविन्यपूर्ण काम करण्याचं देखील तुमच्याकडे गुण असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर इमॅजिनेटिव्ह, तुम्ही काल्पनिक विचार तुम्हाला करता यायला पाहिजे. तुमच्या वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी तुम्हाला मांडता यायला पाहिजे. भविष्यात पुढं काय होऊ शकतं ह्याचं देखील तुम्हाला तर्क लावता यायला पाहिजे. लर्न्स फ्रॉम फेल्युअर, जे व्यवसायामध्ये अयशस्वी झालेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला काहीतरी धडा घेता येणं गरजेचं आहे, शिकलं पाहिजे. तर हे प्रॉब्लेम सॉल्विंग ह्या जे लक्षण आहे त्याच्या आधिपत्याखाली ह्या 5 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. हे तुम्ही जाणून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. आता एंटरप्रेन्युअल स्किल्स ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे कोणते स्किल्स असणे गरजेचे आहेत हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे कोणतं स्किल असलं पाहिजे तर एबिलिटी टू प्लॅन, तुम्हाला नियोजन करता येणं गरजेचं आहे, ते कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे.
एबिलिटी टू प्लॅन म्हणजे तुम्ही ते करू शकलं पाहिजे. मार्केटिंग तुम्हाला करता यायला पाहिजे. तुम्ही तुमचा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं तुम्ही सेल करण्यासाठी मार्केटिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. ती कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते स्किल असणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे अंतर्गत तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासंदर्भातलं किंवा एकमेकांशी रिलेशन वाढवण्यासंदर्भातलं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पर्सनल इफेक्टिव्हनेस तुमचं वैयक्तिक परिणामकारक गोष्टी देखील तुमच्याकडं निर्माण करण्याची कला असणं गरजेचं आहे. पर्सनल इफेक्टिव्हनेस. त्यानंतर टीम बिल्डिंग स्किल्स. मित्रांनो तुम्ही व्यवसाय सुरू करताय तर तुम्ही टीमचे लीडर असताय, त्या व्यवसायाचा मालक तुम्ही असताय आणि तुमच्या अधिपत्याखाली काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा ऑफिस स्टाफ आहेत या सगळ्यांना तुम्ही सांभाळून घेणं गरजेचं आहे. एक तुम्ही पालक असता, पॅरेंट असता आणि तुमच्या अधिपत्याखालच्या लोकांना तुम्ही तसं ट्रीट केलं तर ते टीम तयार होऊ शकते आणि तुमचं प्रत्येक काम यशस्वी होण्यासाठी ते मदत करतं मित्रांनो. लीडरशिप स्किल्स. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा मालक असल्या कारणाने पूर्ण टीमचं लीडर तुम्ही असताय आणि ते कौशल्य तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल्स. मित्रांनो तुमचं व्यवसाय करताय तुम्ही, जो प्रोडक्ट तुम्ही निर्माण करणार आहे त्याचं सगळ्या गोष्टीतनं म्हणजे व्यवसाय वाढवण्यासाठी संभाषण कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर हा गुण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण मराठीत आपल्या मन आहे, जो बोलेल त्याचं माती विकली जाईल आणि जो बोलणार नाही त्याचं सोनं देखील कोणी विकत घेणार नाही किंवा विकलं जाणार नाही. तर मित्रांनो हा गुण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे, स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. हा गुण देखील व्यवसाय वृद्धी होण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पर्सनल क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स. मित्रांनो यशस्वी उद्योजक बनण्यासाठी वैयक्तिक त्याच्याकडे कोणते गुण असणं गरजेचे आहेत ते आपल्याला या फीलवरनं आपल्याला करता येऊ शकतं. तर बघा मित्रांनो 6.2% म्हणजे 6.2% क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे तुमच्या एकूणच ह्या 360 डिग्रीमध्ये किंवा याच्यामध्ये 100% तुमच्याकडे 6.2% हा गुण असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पर्सनॅलिटी. तुमचं व्यक्तिमत्व हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. यालाही 10.4% हा भाग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर नीड फॉर अचिव्हमेंट. अचिव्हमेंट करण्यासाठी किंवा अचीव करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं 10.4% असणं हे गरजेचं आहे. ज्याच्याकडं हा गुण इतका टक्केवारीमध्ये आहे तो नक्की व्यवसायामध्ये वृद्धी करू शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो. लीडरशिप. तुमचा बिझनेस तुम्हाला चांगला वाढवायचा असेल, बिझनेस चांगला रन करायचा असेल तर 12.5% इतकं तुमच्या लीडरशिप गुण असणं गरजेचं आहे. रिस्क टेकिंग. एकूणच तुमच्या व्यवसायामध्ये रिस्क मोठ्या प्रमाणात असते मित्रांनो. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं व्यवस्थित नियोजन केलं नाही तर तुम्हाला मित्रांनो रिस्क घ्यावा लागतो आणि रिस्क हे याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. तर हा गुण देखील तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. साधारणतः 16.7% इतका टक्के तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं उरलेलं एनर्जी. 100%तनं मित्रांनो 43.8% इतकी एनर्जी तुमचा व्यवसाय वाढीसाठी तुमच्याकडे असलंच पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. एनर्जी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो मित्रांनो. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडं वैयक्तिक जे गुण आहेत यशस्वी उद्योजक बनण्यासाठी तर हे गुण तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. तर मित्रांनो या स्लाइडमध्ये आपल्याला स्टेजेस ऑफ इफेक्टिव्ह एंटरप्रेन्युअल डेव्हलपमेंट. तर आता उद्योजक त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या स्टेप्स आहेत. ह्याच्या पद्धतीने जो जाईल किंवा हे स्टेप्स ज्याच्याकडे आहेत तो यशस्वी उद्योजक
बनू शकतो आणि बनण्यासाठी कुणी थांबवू शकत नाही. एम्पॉवरमेंट, सक्षमीकरण मित्रांनो. एम्पॉवरमेंट आपला उद्योग सक्षम करण्यासाठी, सबलीकरण करण्यासाठी हा एम्पॉवरमेंट अतिशय महत्त्वाचा स्टेज आहे किंवा एक स्टेप आहे. त्यानंतर मित्रांनो लर्न फ्रॉम डायरेक्ट एक्सपिरियन्स. तुम्ही तुमचं काम करता करता तुम्ही अनुभव घेणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करता करता आपल्याला शिकण्याची संधी असते मित्रांनो. तर हे आपण लर्न फ्रॉम डायरेक्ट एक्सपिरियन्स हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बिझनेस प्लॅनिंग. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नियोजन करणं गरजेचं आहे. व्हिजन बिल्डिंग, दृष्टिकोन तुमचा तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो. सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक व्हिजन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे डेव्हलप करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे व्हिजन नसेल, दृष्टिकोन नसेल, तर मित्रांनो तो तुम्हाला तयार करावा लागणार आहे. दुसऱ्याचं पाहून, स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला व्हिजन बिल्ड करणं गरजेचं आहे. ॲक्सेप्टन्स, काही गोष्टींचा तुम्हाला स्वीकार करावाच लागतो मित्रांनो. अशा अनेक गोष्टी आहेत, बिझनेसमध्ये लॉस येऊ शकतो, पण तो लॉस आपल्याला परत भरून काढता येऊ शकतं. ही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. खचून न जाता आपल्याला परत उभारी मिळू शकते. मित्रांनो अमिताभ बच्चन ABC कंपनी सुरू केली, त्याच्यामध्ये लॉस गेला, परंतु अमिताभ बच्चन आज पाहिलं तर परत त्यापेक्षाही चांगल्या पोझिशनला सध्या आहेत. हे होऊ शकतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ॲक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे आणि हसत खेळत तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अवेअरनेस, प्रत्येक बाबतीत मित्रांनो तुमच्याकडे अवेअरनेस असलं पाहिजे. त्याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत होणं गरजेचं आहे. ते जाणून घेणं तुम्हाला गरजेचंच आहे. त्यानंतर मित्रांनो आता नेक्स्ट स्लाइड पाहूया आपण. स्टेजेस ऑफ इफेक्टिव्ह एंटरप्रेन्युअल डेव्हलपमेंट. कोणते स्टेजेस आहेत? तर आताच पाहिलं आपण अवेअरनेस. अवेअरनेसमध्ये एक्झामाइन्स हू ही इज, क्लॅरिफाईज हिज व्हॅल्यूज, पर्सनॅलिटी, मोटिवेशन्स, कॅपेबिलिटीज अँड पर्सनल रिसोर्सेस. ही बिकम्स कॉन्शियसली अवेअर ऑफ हू ही इज अँड व्हॉट ही हॅज. मित्रांनो ह्या गोष्टी इन दिस स्टेज द फार्मर. तर ह्या गोष्टीचं अवेअरनेस या बिझनेसमनकडे किंवा एंटरप्रेन्युअरकडे किंवा उद्योजकाकडे असायलाच पाहिजे. तरच बिझनेस तुमचा चांगल्या पद्धतीनं चालू शकतो, रन होऊ शकतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. त्यानंतर ॲक्सेप्टन्स. आयडेंटिफाईज, रिकग्नाइज अँड ॲक्सेप्ट्स हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेस. मित्रांनो आपल्याकडे आपली ताकद काय आहे, आपण कशात कमकुवत आहोत हे आपण ओळखलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे आणि त्यातनं मार्ग काढून आपल्याला आपला बिझनेस वाढवता आपल्याला यायला पाहिजे. आयडेंटिफाईज, रिकग्नाइजेस अँड ॲक्सेप्ट्स हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. तर ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्ट्रेंथ आणि विकनेस. आपल्याकडे स्ट्रेंथ कोणती आहे आणि विकनेस काय आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. व्हिजन बिल्डिंग. तर सेट लॉंग टर्म गोल्स फॉर हिमसेल्फ अँड हिज फार्म बिझनेस. मित्रांनो तुम्ही तुमचं बिझनेस त्याच्यासाठी तुम्ही तुमचं गोल ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं ध्येय ठरवणं गरजेचं आहे आणि त्या ठरवलेल्या ध्येयानुसार आपल्याला आपलं दृष्टिकोन तयार करायचं आहे. बिझनेस प्लॅनिंग. बिझनेस प्लॅनिंग या ठिकाणी डेव्हलप्स अ बिझनेस प्लॅन अँड ॲक्शन प्लॅन टू अचीव हिज व्हिजन. डेव्हलप्स अ बिझनेस प्लॅन अँड ॲक्शन प्लॅन टू अचीव हिज व्हिजन. मित्रांनो तुमचं व्यवसाय चांगलं सक्सेस मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचं बिझनेसचं नियोजन चांगलं करणं गरजेचं आहे. ॲक्शन प्लॅन त्याच्यावरती चांगलं तयार करणं गरजेचं आहे. तरच तुमचं व्हिजन, आपण जो गोल ठरवतो तो गोल आपल्याला साध्य करण्यासाठी आपला दृष्टिकोन खूप महत्त्वाचा ठरतो मित्रांनो. लर्न फ्रॉम डायरेक्ट एक्सपिरियन्स. लर्न फ्रॉम डायरेक्ट एक्सपिरियन्स. इम्प्लिमेंट्स द प्लॅन म्हणजे अंमलात आणा, तुमचं नियोजन अंमलात आणा
रिफ्लेक्ट्स ऑन द रिझल्ट्स टू लर्न फ्रॉम द डायरेक्ट एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही कामामध्येच प्लॅनिंग करत करत तुमच्या कामामधनं तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता. एम्पॉवरमेंट, सक्षमीकरण, बिकम्स एम्पॉवर्ड, म्हणजे तुम्ही सक्षम बना. द कॉम्पिटन्सीज अक्वायर्ड मॅच हिज पर्सनल स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस अँड हिज गोल्स. आपण आपल्यामधील ताकद आणि कमकुवतपणा ह्या दोन्ही गोष्टींचं आपण अभ्यास करून आपण आपलं गोल किंवा ध्येय आपण साध्य करायचं. मित्रांनो, एंटरप्रेन्युअर स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, कोणते स्किल्स आपल्याकडे असणं गरजेचे आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, पर्सनल डेव्हलपमेंट, पर्सनल आपलं वैयक्तिक आपल्यामध्ये डेव्हलप होणं गुण गरजेचे आहेत. तर पर्सनल डेव्हलपमेंट कशात होणं गरजेचं आहे? गोल सेटिंग, आपण आपलं ध्येय सेट केलं पाहिजे, आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या रस्त्याने आपल्याला चालता यायला पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता यायला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट, पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये मित्रांनो टाइम मॅनेजमेंटला खूप महत्त्व आहे. जर आपण वेळेचं व्यवस्थापन करू शकलो तर नक्की समजायचं आपण आपल्या जीवनाचं देखील व्यवस्थापन केलं. जो ह्याच्यामध्ये फेल होतो तो मित्रांनो जीवनामध्ये फेल होतो, लक्षात घ्या. टीम बिल्डिंग, जर आपण एखाद्या कामाचा प्रमुख असेल, एका टीमचा प्रमुख असेल तर आपण टीम बांधणीसाठी अत्यंत महत्त्वाचा रोल बजावला पाहिजे. हा गुण आपल्यामध्ये असणं गरजेचे आहेत. त्यानंतर गोल सेटिंग मित्रांनो काय असतं पहा. गोल सेटिंग इज अ पॉवरफुल प्रोसेस. हे अतिशय ताकदवान अशी ही कार्यप्रक्रिया आहे किंवा कार्यपद्धती आहे. फॉर थिंकिंग अबाउट युअर आयडियल फ्युचर, तुमचं एक भविष्य जे आहे त्या भविष्यासंदर्भातलं विचार करण्याची ही एक शक्तिशाली अशी एक प्रक्रिया आहे. अँड फॉर मोटिवेटिंग युअर सेल्फ, स्वतःलाच मोटिवेट करण्यासाठी किंवा प्रेरित करण्यासंदर्भातलं एक टूल म्हणायला हरकत नाही. टू टर्न युअर व्हिजन ऑफ धिस फ्युचर इन टू रिॲलिटी. तुम्ही भविष्य बघताय किंवा भविष्यामध्ये आपण हे करू ते करू म्हणताय आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मित्रांनो तुमचं ध्येयाची ठाम तुम्ही ध्येय मनाशी बाळगणं किंवा ध्येयाची गाठ बांधणं आणि ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुमचं गोल सेटिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. टाइम मॅनेजमेंट इज द ॲक्ट or process of planning and exercising conscious control over the amount of time spent on specific activities, especially to increase effectiveness, efficiency or productivity. मित्रांनो, वेळेचं नियोजन करून असं विशिष्ट वेळ तुम्ही खर्च करून विशिष्ट असं क्रिया करणं किंवा प्रक्रिया करणं आणि त्याच्यामध्ये परिणामकारकता आणणं, त्यानंतर त्याचं एक परफॉर्मन्स किंवा एक त्याच्यामध्ये जे प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये वाढ करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाइम मॅनेजमेंटच्या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर मित्रांनो टीम बिल्डिंग. टीम बिल्डिंग हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. तर याच्यामध्ये ability to identify and motivate individual employees to form a team. आपल्यामध्ये हा गुण असला पाहिजे. आपण तो गुण ओळखला पाहिजे की कामगारांना आपण प्रेरित कसं करू आणि त्यांना टीम किंवा एक गट्टा बांधून ठेवण्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये परफॉर्मन्स किंवा फ्रिक्वेन्सी परफॉर्मन्स वाढवणे ह्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे. वर्क्स टुगेदर अँड अचीव्स टुगेदर, सगळ्यांचाच गोल किंवा ध्येय एक असलं पाहिजे. आपण जसं क्रिकेटची टीम पाहतो, टीमनी चांगलं गेम खेळलं, टीमनी चांगला परफॉर्मन्स दिला तर मित्रांनो विजय नक्की मिळतो. तसंच बिझनेसमध्ये देखील असंच आहे. आपण टीम तयार करून त्या टीमकडून चांगलं काम करून घेतलं तर आपण आपल्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये किंवा एक उद्योजक म्हणून आपण यशस्वी होतो. बिझनेस डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये मित्रांनो काय मुद्दे आहेत पाहूया.
तर सेटिंग आउट द क्रिटिकल पाथ, सेटिंग आउट द क्रिटिकल पाथ, मॅनेजिंग द प्रोसेस अँड रिड्युसिंग रिस्क, मॅनेजिंग द प्रोसेस अँड रिड्युसिंग रिस्क अँड बिझनेस प्लॅनिंग. यातलं सेटिंग आउट द क्रिटिकल पाथ म्हणजे काय पाहूया. तर लॉंगेस्ट सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज इन अ प्रोजेक्ट प्लॅन. लॉंगेस्ट सिक्वेन्स म्हणजे एक खूप अशा ॲक्टिव्हिटीज, सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज आपल्या प्रोजेक्ट प्लॅनमध्ये किंवा नियोजनामध्ये अशा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात. एक प्रोजेक्ट करायचं म्हटल्यानंतर एक गोष्ट असते असं नाही मित्रांनो, त्यात अनेक गोष्टी असतात, अनेक प्रक्रिया असतात, अनेक क्रिया असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतं. यालाच सेटिंग आउट द क्रिटिकल पाथ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मॅनेजिंग द प्रोसेस अँड रिड्युसिंग रिस्क. आपण आपला बिझनेस करतो याच्यामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे मित्रांनो. मॅनेजिंग द होल प्रोसेस, संपूर्ण जे काय प्रक्रिया आहे ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अँड टेकिंग प्रिकॉशनरी मेजर्स टू रिड्यूस द लाईकलीहूड ऑफ अ लॉस. आणि मित्रांनो आपल्याला भविष्यामध्ये जे काय नुकसान होणार आहे हा नुकसान आपण टाळण्यासाठी आपल्याला नियोजनबद्ध कार्य करणं गरजेचं आहे. ऑर टू रिड्यूस द सेव्हेरिटी ऑफ अ पॉसिबल लॉस. म्हणजे जे काय आपण गृहीत धरतो की आपल्याला भविष्यामध्ये नुकसान होणार आहे किंवा लॉस होणार आहे हे कमी करणं. फॉर एक्झाम्पल इन्स्टॉलिंग अ सेक्युरिटी सिस्टम. काही गोष्टी आता चोरी होऊ नये किंवा लोकांवरती नियंत्रण असावं ह्याच्यासाठी मित्रांनो आपण सिक्युरिटी सिस्टीम जर इन्स्टॉल केलं तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात. बिझनेस प्लॅनिंग, व्यवसायाचं आपलं नियोजन करणे. बिझनेस प्लॅनिंग, टेस्टिंग द विजिबिलिटी ऑफ अ प्रोजेक्ट or organization by predicting income and expenditure over a period of time. Testing the viability of a project or organization by predicting income and expenditure over a period of time. ह्या सगळ्या गोष्टींचं मित्रांनो तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. तरच तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थित आणि यशस्वीरित्या चालवू शकाल. त्यानंतर मित्रांनो मार्केटिंग प्रिन्सिपल्स. आपल्याला मार्केटिंग ह्याचे तत्व काय आहे ते समजून घ्यायचे मित्रांनो. आपण तयार केलेला प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमध्ये विकता यायला पाहिजे. ह्यासाठी मार्केटचं जे तत्व आहेत, मार्केटिंगचे जे तत्व आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचे आहेत. ह्याच्यामध्ये बघा मार्केट रिसर्च, मार्केट सेगमेंटेशन, प्रॉडक्ट प्राइस, प्लेस अँड पॅकेजिंग. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मार्केटिंगमध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर मार्केट रिसर्च म्हटलेलं आहे. द प्रोसेस ऑफ असेसिंग द वायबिलिटी ऑफ अ न्यू प्रोडक्ट ऑर सर्व्हिस थ्रू टेक्निक्स सच ॲज सर्वेज, प्रोडक्ट टेस्टिंग अँड फोकस ग्रुप्स. तर मित्रांनो मार्केट रिसर्च म्हणजे तुम्ही समजा एखादा पेन बनवणार असाल तर पेन तुमचा कोणत्या क्षेत्राला लागू म्हणजे आवश्यक आहे, कोणत्या ठिकाणी पेनचं आपल्याला निर्मिती करणं योग्य ठरेल, कोणत्या ठिकाणी त्याला मार्केट मिळेल, बाजारपेठ, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला एक म्हणजे संशोधन करणं गरजेचं आहे. मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे आणि मगच आपण तो प्रॉडक्ट आपण बनवू शकतो किंवा सुरू करू शकतो मित्रांनो. मार्केट सेगमेंटेशन. तर मार्केट सेगमेंटेशन इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. एक म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्या एक मित्रांनो आपण थोडक्यात प्लॅनच म्हटलं पाहिजे किंवा एक आपल्याकडं एक्झिक्युशनसाठी आपण काय करू शकतो याला स्ट्रॅटेजी म्हणतो आपण. दॅट इन्व्हॉल्व्स डिवायडिंग अ ब्रॉड टार्गेट मार्केट इंटू सबसेट्स ऑफ कंझ्युमर्स who have common needs and priorities and then designing and implementing strategies to target them. मार्केट सेगमेंटेशन म्हणजे कुठलं मार्केट आपल्याला उपयोगी पडेल त्या हिशोबानं मित्रांनो आपल्याला त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत, आपले कंझ्युमर्स कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या मार्केट सेगमेंटमध्ये करता येऊ शकतं आणि केलं पाहिजे.
प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस अँड पॅकेजिंग. तर मित्रांनो, 4 मेजर कंट्रोलेबल फॅक्टर्स ऑफ एनी मार्केटिंग मिक्स. म्हणजे कुठल्याही मार्केटिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला तर तुमचा प्रॉडक्ट कसा आहे हे तुम्हाला दाखवून देणं गरजेचं आहे. त्याचं प्राइस खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जितकं लो प्राइस असेल किंवा अगदी रिजनेबल प्राइस असेल तर लोक त्याला प्रिपेअर करतात. प्लेस आणि ते पॅकेजिंग कसं आहे, ह्या 4 गोष्टी किंवा हे 4 फॅक्टर जे आहेत तुमचं मार्केटिंग चांगलं होण्यासाठी महत्त्वाचे आहेत किंवा तुमचा बिझनेस रन करण्यासाठी ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या? प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस अँड पॅकेजिंग. जितकं चांगलं पॅकिंग असेल जितकं अट्रॅक्टिव्ह असेल, चांगला असेल तर मित्रांनो तो प्रॉडक्ट लोक विकत घेऊ शकतात आणि त्याचा इफेक्ट चांगला होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो फायनान्स. हा फायनान्स देखील अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. फायनान्समध्ये मित्रांनो कॅल्क्युलेटिंग स्टार्टअप नीड्स अँड नीड ऑफ कॅपिटल अँड कॅश फ्लो अँड प्रॉफिटेबिलिटी इश्यूज. तर मित्रांनो याच्यातला आपण कॅल्क्युलेटिंग स्टार्टअप नीड्स हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. दिस इज कॅल्क्युलेटर विल टॅब्युलेट युअर बिझनेस स्टार्टअप कॉस्ट इन्क्लुडिंग लीगल फीज, ऑफिस सप्लाईज अँड इक्विपमेंट, मार्केटिंग कॉस्ट. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला बिझनेस सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात तर एक लीगल लागतं. लीगल त्याचं फी पे करणं हे देखील मित्रांनो हे नीड्स अपमध्ये येऊ शकतं. त्यानंतर ऑफिस संदर्भातला जो काही खर्च आहे, ऑफिससाठी जे काही साहित्य लागणार आहे, जे काही इक्विपमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहेत आणि एकूणच मार्केटिंगची कॉस्ट, ह्या सगळ्या गोष्टी अप नीड्समध्ये येऊ शकतात. त्यानंतर नीड ऑफ कॅपिटल म्हणजे भाग भांडवल आपल्याला कुठं लागतो की भांडवलची गरज कुठं पडते. तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन दॅट आर यूज्ड टू क्रिएट गुड्स or services and are not themselves in the process. म्हणजे कॅपिटल कुठं लागतो आपल्याला तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन संदर्भातले जे काही गोष्टी लागणार आहेत त्यासाठी कॅपिटल लागणार आहे. यूज टू क्रिएट गुड्स म्हणजे प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा त्याची सर्व्हिस किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया ह्याच्यासाठी आपल्याला कॅपिटलची आवश्यकता पडते. कॅश फ्लो अँड प्रॉफिटेबिलिटी इश्यूज. तर इनकमिंग्स अँड आउटगोईंग्स ऑफ कॅश म्हणजे येणारा पैसा आणि एकूण जाणारा पैसा. रिप्रेझेंटिंग द ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ अन ऑर्गनायझेशन अँड प्रॉफिटेबिलिटी इज द प्रायमरी गोल ऑफ ऑल बिझनेस व्हेंचर्स. विदाउट प्रॉफिटेबिलिटी द बिझनेस विल नॉट सर्वाइव्ह इन द लॉंग रन. मित्रांनो बिझनेसमध्ये पैसा येतो, पैसा जातो, परंतु आलेला पैसा टिकवून ठेवणे, आपलं ध्येय साध्य करणं ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि प्रॉफिट फायदा कमवल्याशिवाय तो बिझनेस जास्त दिवस चालू शकत नाही. ज्या बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये प्रॉफिट नसेल तो बिझनेस जास्त दिवस चालू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो टेक्नॉलॉजी अँड क्वालिटी म्हटलेलं आहे. टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी. तर इंट्रोडक्शन टू ई बिझनेस म्हणजे ऑनलाईन व्यवसाय, ऑनलाईन व्यवहार, IT फॉर स्टार्टअप्स, क्वालिटी स्टँडर्ड्स. तर इंट्रोडक्शन टू ई बिझनेस म्हणजे ई बिझनेस इज द टर्म यूज टू डिस्क्राइब द इन्फॉर्मेशन सिस्टम्स and applications that support and drive business process, most often using web technologies. म्हणजे ऑनलाईन सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी वापर करून व्यवसाय करणं, त्याचं ओळख करून देणं हा बिझनेस म्हणजे ई बिझनेस. त्यानंतर IT फॉर स्टार्टअप्स, the ability to pursue rapid
profitable growth is essential to start up a spin of business. तर the ability to pursue म्हणजे ह्याच्यामध्ये फास्ट रन करण्यासाठी किंवा प्रॉफिट वाढवण्यासाठी स्टार्टअपची ही संकल्पना आहे, IT फॉर स्टार्टअप हे महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी बजावतो मित्रांनो. त्यानंतर क्वालिटी स्टँडर्ड्स. क्वालिटी कंट्रोल और क्वालिटी कंट्रोल फॉर शॉर्ट is a process by which entities review the quality of all factors involved in production. क्वालिटी मित्रांनो, गुणवत्ता जी आहे, गुणवत्ता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण गुणवत्तेवरती म्हणजे फिटनेस फॉर यूज, क्वालिटी कंट्रोल किंवा क्वालिटी म्हणजे फिटनेस फॉर यूज आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे, याला क्वालिटी कंट्रोल असं म्हटलं जातं मित्रांनो. कंप्लायन्स विथ लेजिस्लेशन्स. तर बिझनेस स्ट्रक्चर्स, टॅक्सेशन अँड रिटर्न्स. मित्रांनो, बिझनेसमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. टॅक्सेशन म्हणा किंवा बिझनेस स्ट्रक्चर्स जे आहेत, हे कसं स्ट्रक्चर असलं पाहिजे, त्याच्यावर टॅक्सेशन कसे असतात, त्याचं रिटर्न्स कसं भरायचं, ह्या दोन गोष्टी बिझनेसमध्ये अंतर्भूत आहेत. तर बिझनेस स्ट्रक्चर्स म्हणजे अ बिझनेस ऑल्सो नोन ॲज an enterprise or a firm is an organization involved in the trade of goods services. म्हणजे हा बिझनेस कशात असू शकतो, तो गुड्समध्ये, प्रॉडक्ट तयार करण्यामध्ये असतं, सर्व्हिस देण्यामध्ये असते, ऑर बोथ टू कन्झ्युमर्स म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये जे काही ग्राहक आहेत त्यांच्यासाठी किंवा डायरेक्ट कन्झ्युमर ऑर टू द अदर बिझनेस. तर अ बिझनेस ऑल्सो नोन ॲज अन एंटरप्राइज किंवा एक फर्म असं याला म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्याशी इन्व्हॉल्व आहेत, गुड्स आणि सर्व्हिसेस किंवा दोनांसाठी किंवा इतर बिझनेस व्यवसायासाठी. तर टॅक्सेशन अँड रिटर्न्स म्हटलेलं आहे. आपण दरवर्षी मित्रांनो मार्च एंड म्हणजे फेब्रुवारी एंडला आपण टॅक्स भरतो किंवा त्याचा रिटर्न भरतो. तर ह्या सगळ्या गोष्टी फर्ममध्ये किंवा बिझनेसमध्ये आवश्यक आहेत. अ डिक्लेरेशन ऑफ पर्सनल इन्कम मेड ॲन्युअली टू द टॅक्स अथॉरिटीज अँड युज्ड ॲज अ बेसिस फॉर असेसिंग अन इंडिव्हिज्युअल्स लायबिलिटी फॉर टॅक्सेशन. बिझनेसमध्ये आपल्याला मित्रांनो प्रत्येक प्रॉडक्टवरती टॅक्स भरणं गरजेचं असतं आणि हे आपण करणं गरजेचंच आहे. बॅरियर्स टू अंतरप्रेन्योरशिप. आता कुठले बॅरियर्स किंवा अडथळे असू शकतात. तर पुअर ऑर ॲब्सेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अगदी कमी असणे किंवा त्याच्यामध्ये कमतरता असणे किंवा त्रुटी असणे. त्यानंतर लॅक ऑफ ट्रेनिंग फॅसिलिटीज. आपल्याला बिझनेस करत असताना काही गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं असतं. आपल्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या लोकांना ज्ञान असणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये काही त्रुटी राहिली किंवा ट्रेनिंग न झालं तर बिझनेसमध्ये आपल्याला धोका पत्करावा लागतो. सोशल बॅरियर्स, एक सामाजिक असे अडथळे असू शकतात. मार्केटिंग कन्स्ट्रेंट्स म्हणजे मार्केटिंगमध्ये अभाव किंवा मार्केटिंग व्यवस्थित न केल्यामुळं आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. अनसपोर्टिव्ह लीगल अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क, जे कायदे कानून आपल्या जर विरोधात असतील किंवा आपल्या बिझनेसला धरून नसतील तरी देखील आपल्याला हा अडथळा ठरू शकतो. लॅक ऑफ सपोर्ट सर्व्हिसेस अँड ट्रेंड एक्सटेन्शन स्टाफ म्हणजे आपल्याला सपोर्टिव्ह सर्व्हिस जर व्यवस्थित नसेल किंवा आपल्याकडे ट्रेन केलेलं असं म्हणजे प्रशिक्षित असा स्टाफ नसेल तर एक अडथळा होऊ शकतो. लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट, जर आपल्याकडं आर्थिक पाठबळ नसेल तरी आपल्याला एक हा अडथळा आपल्या व्यवसायामध्ये बनू शकतो. थँक्यू मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक करा, इतरांना त्वरित शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अन्यथा तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही मित्रांनो. थँक्यू.